रामकृष्ण हरी माऊली. कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर बघा, आलोय रानामध्ये. तर आपल्याला एक कोरफडीची गाडीची ऑर्डर होती. तर तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं. तर एक कंपनी आमचा माल उचली ती म्हणून, आणि त्या कंपनीची गाडी पण आलेली आहे. तर बघा, आणि माल पण असा सगळा कापून झालेला आहे आमचा पूर्ण. बघा आता कॅरेटची गाडी आहे, कॅरेट भरायला थोडंसं 2-1 तास लागत आहे. तर बघा आता पूर्ण असा माल कापून टाकलेला आहे इकडे बघा. आणि ऊन पण खूप पडलंय. अय चला उठा विद्या, गाडी आली. तर बघा सगळा माल असा कापून ठेवलेला आहे आम्ही. आज लवकर कापून झाला माल. ही बाया पाहिली कशी नुसती मोबाईल पाहत बसू राहिली. आणि आता गाडी आली. चैतू ए बाई उठ, आपल्याला पाणी पिऊन घ्यावं लागन. आणि बघा अशा थप्प्या पडलेल्या मालाचे बघा, अशा मस्त लयच मोठ्या थप्प्या पडल्या आहे ना काय. बघा गाडी पण आता गाडी वळायचं काम चाललंय. आणि आता बघा कॅरेट खाली काढायचे. चला आपण पाणी पिऊन घेऊ आणि आता भरायला लागू. आता 80 कॅरेट भरायचे आम्हाला. त्या दिवशी तर जादा झालते, आणि आज जादा नाही होऊन दिले. आम्ही मापतच कापले बरं का. आज जादा होईन त्या हिशोबाने कमी नाही पडलं म्हणजे बरं होईल. एवढं माल कापून झाला. आता पूर्ण 80 कॅरेट भरून घेतो आम्ही आता. तर बघा आलो, कोरफडीची गाडी होती, कोरफडीची गाडी कापून आलो. आणि आता दर्शिक शेळ्यांना गवत आणलं. आता शेळ्यांना जनावरांना मक्का आणायची. आता इकडं गाय आहे आणि इथं आमची शेळ्याची गव्हाणी बघा. आणि गवत आपल्या डाळिंबा बागामध्ये हिरवगार गवत आहे, ते आणलं आता शेळ्यांना. तर बघा छोटले बकरं पण, ही छोटं वासरू. मोटर का चालेल का? हा कर बंद. आता मोटर पण बंद केली. विहीर पण दारातच आहे. कॉक मोन्या करीन आलो. आणि आता बघा शेळ्याला वैरण टाकली. आणि आता आम्हाला गायांना थोडी मक्का आणायची. चला मग आता मक्का घेऊन दर्शिक. तर आता तर बघा घरी आलो दुपारून आम्ही. गारीगारचा म्हणजे आपल्या मशीनची पूजा झाली. आणि आपल्याला आहे ना बघायचं आहे आता. आणि आता आहे ना कुल्फी कारखाना चालू झालेला आहे. एक मोठी गुड न्यूज म्हणजे. तर बघा आता आपला कुल्फी कारखाना चालू झाला ना. आपण आता मी तुम्हाला दाखवते. निघला राऊंड काय मग. तर आता बघा पाहते हॅलो गाईज बरं का. गाईज या कुल्फ्या खायला नवीन नवीन. आता म्हणजे पहिलाच दिवस आहे, पूजा झाली. आणि आता बघा कुल्फीचा राऊंड काढलेला आहे. तर बघा एकदम ऑरेंज कलर काढला, म्हणजे त्याचा ऑरेंज कलर आहे पण तो दिसत ऑरेंज. तर बघा तुम्हाला गारीगार आठवतं का? पहिलं तुम्ही आपण शाळेत जात असताना गारीगार दाखवत होती गारीगार. तर खरंच खावाटच तोंडात पाणी येतं, पण आता खायला वेळ नाही. जनावरांना मक्का आणायची. तर बघा आमची पूजा बिजा झाली. आणि आता तर बघा आपलं कुल्फीचं मशीन. तर बघा मी खुरपं पण इकडेच घेऊन आले. तर बघा आपला आता पूजा झालेली आहे. इथं बघा बर्फ टाकला आणि इकडं गारीगार टाकले. तर गारीगारचा एकच साचा राहिला आणि बाकीचे टाकले बर्फ दर्शी थोडासा. आणि मोठ्याला बर्फ आपण पेट्यांसाठी ना तर आपल्या कॅरी बॅग मध्ये टाकतो. तर बघा थांबा पोरांना, थांबा पोरांना दाखवा इकडे गारी
गाडीगार. इकडे या. तर बघा शंभू किती गाडीगार खातो पाहिलं. तर बघा दिवसभरात या पोरांचे 4-4, 5-5 गाडीगार होते. सुट्ट्या आता शाळा आहे म्हणून काही वाटणार नाही. दिशू बघा दिशा आता बघा एक एक कॉफी झाली त्यांची आता तिकडे मोबाईल मध्ये. आणि आता हे फोटो जाणार ला कुठं जाणार आहे दिल्लीला. दिल्लीला आणि आता इकडं बघा गाडीगारचं पाणी करून ठेवलेलं आहे. चला मग आता आपण मक्का आणायला जायचंय आम्हाला. चला मक्काच्या रानामध्ये. तर बघा चाललोय आता मक्का आणायला. इकडून जाऊन नाणी करा पुढून इकडून. हां बरं चल कुणी कोणतरी जायचंच आहे. तर जनावरांना मक्का आणायची अशी गडबड. आता सगळं कामं संग एका दिवसात भरपूर कामं केली आम्ही. कोरपडीत गाडी भरली, कारखाना पूजा करून चालू करून दिला. आणि आता शेळ्यांना गवत नेलं आणि आता चाललं मक्का आणायला. तर काही ना काही कामं असं चालूच ठेवावं लागतं. बाई लागल्या काय स्वयंपाकाला. हा लवकर लागल्या बाई. हा बैला लागायचंय बाई. दिसत नाही संध्याकाळच्या टायमाला. आपल्याला करू आता काही पटकन लागावं लागलं. स्वयंपाकाची पण वेळ झाली ना तर गडबड उठत नाही. आपण पटकन लागू आता. कांदे भाजत घाली वड्या रशी करावं लागेल. हा आज प्लॅन आहे बरं का वड्या रशीचा. आळूच्या पानाच्या वड्या करायच्या आणि रशी करायची. तर आता मस्त अशी काळी रशी होईल आणि वड्या लागल्यावर काय त्यांनी पण लागूच तर खालची घ्यायची वरची वरून येईल ना सुरुवात. तिकडं आहे ना मक्का. तर बघा डाळिंब बागाचं आता फुलं पण निघले. आता मस्त सेटिंग चालू आहे आता बागाची बरं का. काही सेटिंग मध्ये आहे काही फुलामध्ये आहे. तर असं आहे बाग आमचा हिरवगार. चांगले फुलं आली. या 2 सरायला पण चांगलंच येते दरवर्षी. अगं इकडून मोकळी हवा असते म्हणून येते. मग एक झाड काय झालं ना त्याच काही तर रोग येईल वाटतं त्याला. तर बघा आलो मक्काच्या रानात. नंतर मक्काची ही ताटी सोडलेली बरं का. मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओ मध्ये पण दाखवली ती. बाबांनी नाही आपली हीच गावरान मक्का. आता पोरांना मक्काचे कंस खायला झालं उपटावं लागेल का काम चालू. काही ना काही काम चालूच राहते बंदच राहत नाही. तर आता कापायची आम्हाला मक्का. तर आलं बघा आणि आमचं मक्काचं वावर बघा. पाणी ह्याच्यात पुढं की दर्शिक वल्ल झालं पाणी निसटलं कारण यांची मोटर चालू वाटतं. हां मोन्यान कस काय नेली मग. तर बघा आता ही मक्का आम्ही आता कापितो आणि तर चला मग चला मक्का कापितो एकदा. एवढी वैरण टाकली का आबद होती. ते आज आहे ना आमचे बाबा घरी नव्हते म्हणून आज ती मक्काची वैरण आमच्याकडे आली. आम्हाला दुसरे काम असतात. मोठी मोठी झाली पण मक्का आहे ना चांगलीच वाढली. जनावरांना लागत नाही हिरवा चारा. तर बघा गठोड सुटल्या वाटतं थोडंसं. म्हणजे ते ना कडक होतं ना तर मग म्हणून थोडं हे झालं. आता परत बांधून घेते का. तर बघा चाललो घरी आणि आता स्वयंपाकाची पण वेळ झाली ना. स्वयंपाक करायचा.
आता आपण लागू बाई लगेच आता पहिले हा पटकन भाजून घाल, पटकन उरकन. कोथिंबीर आहे ना हिरवी, अक्काला पानं काढून आणले. पानं आणले काढून, आळूचे सगळी तयारी झाली घरी. आणले नाही ते मग हा का, तर इकडून चाल आपल्या हिशोबाने. तर बघा आता चाललो. आता कारखाना चालू झाला म्हणल्यावर ना, तर सगळे काम पाहावं लागत. चोकोबार बनायचे, सगळा माल पॅकिंग करायचा. तर आमचा हा व्हिडिओ आवडला तर नक्की बघा. तर बघा आता आम्ही चाललोय घरी. काय संध्याकाळ झाली का गडबडच होती तशी. दिवस दिसतो असा, पण तेव्हाच दिवस माळ होतो, तेव्हाच दिवसाला हे होतं. तरी कांदे संपले म्हणून बरं वाटू राहिलं दर्शी, नाहीतर कांदे आले म्हणते बाई ताई. ते पण आले, ते जवळच आले तिकडले पण लवकरच आले होती. आता हे आवरलं महिना 15 दिवसात ते काढावं. हा ते पण काढावं लागेल. चला मग भेटू पुढल्या नवीन छान अशा व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आवडला तर. चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.